ऑगस्ट 2026ला इथे जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून रुजू झालो. त्याच्या दुसऱ्या दिवशीपासूनच मी आपल्या अग्निशमन यंत्रणेबाबत पाठपुरावा घेत आहे आणि आपल्याकडे फायर ऑडिट झालेलं आहे, परंतु त्यांचं जे NOC लागते, ना हरकत प्रमाणपत्र, ते सध्या अप्राप्त आहे. तर त्यासाठीसुद्धा मी पाठपुरावा घेत आहे आणि मी पूर्ण हॉस्पिटलचा राऊंड घेऊन आपल्याकडे जे अग्निशमन यंत्रणा आकस्मिक आग लागल्यास आपल्याकडे 86 किलोचे फायर एक्सटिंग्विशर, म्हणजे जे रेड कलरचे, लाल कलरचे बंब राहतात आकस्मिक आग विझवण्यासाठी, ते कार्यान्वित आहे. तसेच आपल्याकडे कार्बन डायऑक्साईड सिलेंडर, ते 6 किलोचे 6 सिलेंडर आपल्याकडे कार्यान्वित आहे आणि जवळपास 6 किलोचे ABC टाईपचे फायर एक्सटिंग्विशर बंब आपल्याकडे ते कार्यान्वित आहे. आणि आपण सर्व कर्मचाऱ्यांना आकस्मिक आग लागल्यास काय काय उपाययोजना करता येईल यासाठी मॉक ड्रिलसुद्धा आपण आता 15 ऑगस्टला घेतली होती आणि दर 3 महिन्यांनी आपण मॉक ड्रिल घेतो. आणि आपली जे हायड्रंट अँटी फायर हायड्रंट सिस्टीम आहे, ती सध्या त्याचे काम जिथे जिथे काम प्रलंबित आहे त्या कामाचा मी पाठपुरावा घेऊन संबंधित यंत्रणेला पत्रव्यवहार केलेला आहे आणि त्या यंत्रणा लवकरात म्हणजे तातडीनं युद्ध पातळीवर कार्यान्वित होईल याकरिता जिल्हाधिकारी मॅडम यांनी 31 ऑगस्टला संबंधित सर्व विभागाचे अधिकाऱ्यांची बैठक आयोजित केलेली आहे. त्या बैठकीदरम्यान माझ्या ज्या समस्या आहे मी ते सोडवण्याचा आणि ही जे हायड्रंट अँटी फायर हायड्रंट सिस्टीम जी आहे ती लवकरात लवकर कार्यान्वित होईल या दृष्टीनं मी पाऊल उचलणार आहे. काही घटना घडल्यास आताच आम्ही 15 ऑगस्टला सर्व कर्मचाऱ्यांना मॉक ड्रिल घेऊन सर्वांना प्रशिक्षण दिलेलं आहे आणि आपण या गोष्टीसाठी सज्ज आहोत.